यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी इंग्रजी विषयावरती आणि इंग्लिशची ही खूप इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. तर ही प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊ, कशा प्रकारचे नेमके प्रश्न असतात हे आपल्याला समजेल आणि त्याचबरोबर आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरं बघणार आहोत. यातला ग्रामरचा भाग बघणार आहोत, पॅसेज बघणार आहोत आणि संपूर्ण या ठिकाणी तुमचा जो रायटिंग स्किलचा जो भाग आहे त्यावरती सुद्धा थोडासा गाईडन्स करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट आपल्या मुद्द्याकडे जाऊयात. या ठिकाणी तुमच्या समोर ही एक प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसेल. ही प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाची आहे. तर बघा, सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा हा आपण समजून घेतला पाहिजे, की या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक पहिला इथे बघा, आपण क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला इंग्लिशमध्ये ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन्स असतात. ए जो आहे तो 8 मार्क्ससाठी आहे आणि बी जो आहे तो 2 मार्क्ससाठी, असे दोन्ही मिळून तुमच्याकडे 10 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर पहिला जो लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे, तिथे तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे 10 पैकी 10 मार्क मिळण्याची संधी आहे. त्यामुळे या प्रश्नाची तयारी करताना खूप काळजीपूर्वक तयारी करायची आहे. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेच्या 3-4 प्रश्नपत्रिका तुम्ही घ्या आणि त्याच्यातल्या तुम्ही या पहिल्या प्रश्नाची जरी तयारी केली तुम्ही चांगल्या प्रकारे, तरी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतील अशी तुमची तयारी होईल. तर बघूयात मित्रांनो, काही प्रश्न कसे आले होते या प्रश्नपत्रिकेत. आणि इथे तुम्हाला फक्त 4च प्रश्न अटेंड करायचे असतात 6 पैकी. तर याच्यामध्ये काही प्रश्न खूप सोपे असतात. जसं की हा जो पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1 ए मधला पहिला क्वेश्चन जो आहे, तो कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. आता इथे तुम्हाला हा जो वर्ड आहे एल-आय डॉट डॉट एच-टी, तर इथं पुढे काय असणार बघा, एल-आय-जी टाकला आपण मध्ये, एल-आय-जी-एच-टी, तर इथं लाईट होऊन जाईल. म्हणजे इथं मध्ये तुम्हाला जी टाकायचा होता, एवढंच काम करायचं होतं. जी टाकून त्याच्या खाली अशी रेष मारायची. म्हणजे या प्रश्नात तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. इथे 4 या ठिकाणी शब्द आहेत. तर या 4 पैकी तुम्हाला 4 शब्द म्हणजे प्रत्येक बरोबर शब्दाला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे. योग्य लेटर्स तिथं तुम्हाला आतमध्ये टाकायचे आहे. आता एफ-सी-यू-एस, तर इथं एफ जर ओ असेल तर फोकस होऊन जाईल. एफ-ओ-सी-यू-एस म्हणजे इथं फोकस झाला. म्हणजे इथे तुम्हाला अर्धा मार्क मिळाला. ओके. त्याच्यानंतर इथं हॅबिट होईल बघा. एच-ए-बी-आय आणि टी. इथं आय असेल तर हॅबिट होऊन जाईल. ओके. आणि त्याच्यानंतर एस-टी-आय. आता इथे इथे तुमचे अर्धा मार्क पूर्ण झाला. तर एस-टी-आय डॉट डॉट. आता इथे पुढे काय असणार आहे, एस-टी-आय-सी-के. बरं का, एस-टी-आय-सी-के. तिथे सी टाकला की स्टिक होऊन जाईल. म्हणजे इथे पण अर्धा मार्क. म्हणजे हा जो पहिला जो प्रश्न आहे ना तुमचा, तर इथे तुम्हाला 2 पैकी 2 कुठल्याही मुलाला मिळतील. आणि इथं जे शब्द आहेत ना, ते कधीसुद्धा खूप छोटे-छोटे शब्द असतात, वर्ड्स असतात. त्याच्यामुळं इथं तुम्हाला खूप इंटरेस्टिंग हा मुद्दा आहे. फक्त लिहिताना खूप काळजीपूर्वक विचार करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळतील. आता इथं पुढचा जो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आपल्याकडे दिसतोय क्वेश्चन, हा पण खूप सोपा असतो. इथे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत आणि त्या 2 प्रश्नांची लेव्हल वेगवेगळी आहे. पहिला जो प्रश्न आहे तो खूप सिंपल लेव्हलला असतो, सोप्या लेव्हलला, आणि दुसऱ्याची लेव्हल थोडीशी हाय असते. बघा आता याच्यामध्ये सोपा लेव्हल म्हणजे काय? इथं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे सुरुवातीला ए प्रमाणे, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी बघा ट्रीज टी पासून सुरुवात झाला, बर्ड्स बी पासून सुरुवात झाला, गार्डन जी पासून आणि रोज एस पासून. मग मला टी, बी, जी आणि आर, रोज आर पासून सुरुवात झालाय. यांच्यामध्ये मध्ये अल्फाबेटमध्ये पहिला कोण येतो? बर्ड येतो. मग इथं तुमचा बर्ड जो आहे, बर्ड्स, बी पहिला येतो. म्हणून म्हणजे सगळ्यांच्या अगोदर बी येणार आहे. म्हणून या ठिकाणी बर्ड्स हा पहिला आला. बी नंतर बघा टी येईल, जी येईल का आर येईल? तर बी नंतर कधीही जी येतो. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी येईल. जीच्या नंतर पुढचे बाकी बघा जी. मग इथं गार्डन लिहू. ओके. त्याच्यानंतर काय येणार बघा, ए, बी, सी, डी, ई, एफ, जी नंतर एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर येईल. आणि नंतर टी येईल, आर येईल. मग आर म्हणजे इथं रोज लिहा. आणि त्याच्यानंतर काय बाबा टी येईल म्हणून ट्रीज लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारे लिहिलं की तुमचा 1 मार्क फिक्स. मित्रांनो 1 मार्क इथं फिक्स आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, हा हाय लेव्हलचा का दुसरा प्रश्न, कारण वर बघितलं तर सुरुवात वरच्या शब्दांची टी पासून झाली होती, बी पासून झाली होती, जी पासून झाली होती, आर पासून झाली होती.
पण खालचे जे शब्द आहेत सगळ्यांची सुरुवात टी पासून झालीत. आता काय करायचं? मग टी नंतर काय येतं लेटर? इथं टी नंतर आर येतो, इथं पण टी नंतर आर येतोय, इथं टी नंतर ई येतोय आणि इथे पण टी नंतर आर येतो. मग आता काय करायचं बाबा? 3 ठिकाणी आर येतोय नंतर आणि एका ठिकाणी ई येतोय. आता आर आणि ई या सगळ्यांमध्ये मला सांगा एबीसीडी अल्फाबेटमध्ये पहिला कोण येतो? तर पहिला आपल्याकडे कधीही ई येतो. म्हणजे हा टेस्ट जो आहे तो पहिला शब्द झाला तुमचा. ओके, टेस्ट हा तुमचा पहिला झाला. चला याचं काम झालं. म्हणजे टेस्ट तुम्ही सुरुवातीला लिहा. आता बाकी ट्रूथ आहे, ट्रबल आहे आणि ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये कोणाचा दुसरा नंबर लागेल? आता इथं आर नंतर कोण आलं बघा? आर नंतर इथं यू आलाय. इकडं आर नंतर ओ आलाय आणि इथं आर नंतर ई आलाय. बघा आता आर नंतर आलेला जो काही लेटर आहे त्याचा विचार करायचा. आता यू आहे, ओ आहे आणि इथं ई आहे. कोण पहिला येतो? ई येतो. आधी ई येतो म्हणून इथं ट्रीटमेंट. ओके, ट्रीटमेंट हा दुसरा शब्द येईल. मग आता ओ का यू येईल? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ असं म्हणा. ओ येतो आणि ओ नंतर यू येतो. ओ पी क्यू आर यू म्हणजे ओ येतो म्हणून इथं ट्रबल 3 नंबरला येईल आणि ट्रूथ 4 नंबरला येईल शेवटचा शब्द. मग ते तुम्ही लिहा. तुम्ही लिहू शकाल चांगल्या प्रकारे. तर एकदम इझी असतात. इथे पण तुम्हाला 2 पैकी 2 म्हणजे 4 मार्क झाले मित्रांनो. इथे 8 पैकी 4 मार्क म्हणजे पहिल्यातला ए जो आहे तो तुमचा असतो किती मार्काला? 8 मार्काला असतो. 8 पैकी 4 मार्क इथे पडतात. तुमचे मार्क जाण्याची शक्यता कुठं असेल? तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येईल बाबा? तिसऱ्या प्रश्नामध्ये येईल. हा पण थोड्या वेळाने बघू. का? कारण जास्त सोपं कुठलं याच्यामध्ये? हा 4th नंबरचा क्वेश्चन एक जास्त सोपा आहे. याच्यामध्ये काय असतं? ॲडव्हर्टाइजमेंट हा एक शब्द दिलाय. आपण 4था झाल्यानंतर तिसऱ्याकडे येऊ. काळजी करू नका, तिसरा पण घेणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट जो शब्द आहे इथं काय करायचं की मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. 3 लेटरचे 4 वर्ड बनवायचे युजिंग द लेटर्स इन द वर्ड. ॲडव्हर्टाइज मधले जे काही ॲडव्हर्टाइजमेंट हा जो शब्द आहे तर याच्यामध्ये जी काही लेटर्स आहेत त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचे आहेत की 3 पेक्षा जास्त अक्षर किंवा 3 पेक्षा जास्त अक्षरांचे असे शब्द तयार करायचे आहेत. आता बघा ॲडव्हर्टाइज, आता याच्यामधून जर तुम्ही विचार केला बघा ॲडव्हर्टाइजमेंट पासून इथे बघा ॲडव्हर्टाइज एक हा शब्द तयार होईल. त्याच्यानंतर एम-ई-एन मेन तयार होतो शब्द. एम-ई-एन मेन हा एक शब्द तयार होतो. त्याच्यानंतर बघा इथं टी-ई-एन-टी टी-ई-एन-टी टेंट हा शब्द तयार होईल किंवा नुसता टी-ई-एन म्हटलं की 10 असा शब्द तयार होतो. अजूनही इथं बघा ॲडव्हर्टाइज हा एक शब्द तयार झाला. मी तुम्हाला म्हटलं होतं. तर असे बरेचसे शब्द इथं तयार होऊ शकतात. तर इथे तुम्ही हे शब्द जे आहेत ते असे तयार करू शकता. ॲडव्हर्टाइज झाला, टेंट झाला, 10 झाला, मेन झाला. झाले आपले 4 शब्द तयार झाले. 2 मार्क म्हणजे इथे पण 2 मार्क. आता हे 6 मार्क हातातले आहेत. हे इथे तुमचे गेले नाही पाहिजेत. आता येऊ तिसऱ्या प्रश्नाकडे. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विशेष काळजी घ्यायची? बाबा शी क्राईड. आर यू क्रेझी? शी क्राईड म्हणजे ती ओरडली. आर यू क्रेझी? आता ती काहीतरी म्हणाले. आता ज्यावेळेस तुम्ही पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे पंक्च्युएट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस विरामचिन्हांचा वापर करता त्यावेळेस एक लक्षात घ्या. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की इथं आपल्याला काय करायचं की सुरुवात जी आहे, सुरुवातीचं जे बाबा तुमचं लेटर असेल, शब्दाचं अक्षराचं जे लेटर असेल, तो नेहमी कसा पाहिजे? कॅपिटल. आता इथं शी जो आहे त्याच्यामधला यस जो आहे तो कॅपिटल पाहिजे. हा एक पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की बाबा शी सेड. आता शी क्राईड. ती काय म्हणाली? ती का ओरडली? आर यू क्रेझी? तिच्या तोंडून हे एक वाक्य आलेलं आहे. तर ती जी मुलगी आहे, मुलगा आहे, कोणी व्यक्ती असतं त्यांच्या तोंडून जे काही वाक्य बाहेर पडलेलं असतं तर ते वाक्य जे आहे त्याला आपण कशामध्ये लिहायचं असतं? डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये लिहायचं. म्हणजे आर यू क्रेझी हे डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप असेल, म्हणजे विधान केलं असेल तर फुलस्टॉप असेल, प्रश्नचिन्ह असेल, प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह. इथं आर यू क्रेझी म्हणजे प्रश्न विचारलेला आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. मग पहिलं मी काय लिहिणार? शी मधला येस कॅपिटल, क्राईड कॉमा द्या आणि नंतर मग डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा आर यू क्रेझी. मग प्रश्नचिन्ह आणि मग परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, विषय संपला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवता आलं पाहिजे. आता इथं बघा द टीचर सेड लेट स्टार्ट टुडेज लेसन. आता द टीचर सेड, आता द जो आहे तो तुमचा आता इथे बघा याच्यामध्ये द मधला टी जो आहे तो तुमचा कॅपिटल पाहिजे. द टीचर सेड, टीचर काय म्हणाली ते कॉम्यामध्ये बघा, इथं कॉमा द्या आणि ती काय म्हणाले टीचर त्याला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेऊ. आता लेट्स जो आहे लेट्स त्याला आपण एल कॅपिटल ई टी आणि अपॉस्ट्रॉफी एस आपल्याला असा आला पाहिजे. बाकी स्टार्ट जसं तसं असेल बाबा. चला इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लेट. बाकी हे आपण काय करू? कट करू बाकीचं.
तुम्हाला व्यवस्थित दिसेल सगळं. लेट्स पुढे आपल्याकडे काय बाबा, लेट स्टार्ट, START, स्टार्ट टुडेज मधला येस्ट अपोस्ट्रॉफी इथे लिहिणार आणि लेसन. आता इथं प्रश्नचिन्ह नाही, इथं पूर्णविराम लिहा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या, 1 मार्क फिक्स. म्हणजे याला 1 मार्क, याला 1 मार्क, इथं तुमचे 2 मार्क मिळू शकतात. इथे तुम्हाला फक्त मार्क गेले नाही पाहिजे, काळजी घ्या थोडीशी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पण एक 5वा जो आहे तो खूप सोपा असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल. आता स्टुडंट जो आहे, स्टुडंटशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे. स्टुडंट काय बाबा, क्लेवर असू शकतो. स्टुडंट काय होतो बाबा, क्लेवर असू शकतो किंवा तो वाईज असू शकतो स्टुडंट. त्याचबरोबर तो स्मार्ट असू शकतो, स्टुडंट ब्रेव्ह सुद्धा असू शकतात. त्याला डिसिप्लिन सुद्धा असू शकतो किंवा इंटेलिजन्स, इथे इंटेलिजन्स तुम्ही लिहू शकता, इंटेलिजन्स सुद्धा असू शकतो, इंटेलिजंट सुद्धा असू शकतो स्टुडंट. तर काय काय असू शकतं स्टुडंटशी रिलेटेड काही जे शब्द आहेत, म्हणजे विद्यार्थी कसा असावा, क्लेवर असू शकतो, वाईज असू शकतो, स्मार्ट असू शकतो, ब्रेव्ह असू शकतो, इंटेलिजन्स असू शकतो, पोलाइट असू शकतो, तर ऑनेस्ट असू शकतो. तर अशा प्रकारे बरेचसे शब्द स्टुडंटशी रिलेटेड इथे येऊ शकतात. कधी कधी स्कूल येईल, कधी कधी बुक येईल, काही येऊ शकतं. तर ते सगळ्या गोष्टी, किंवा क्रिकेट शब्द आला तर क्रिकेटशी रिलेटेड काय आला, बॅट आला, बॉल आला, प्लेयर आला, बॉलर आला, ग्राउंड आला. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. पुढे 6वा प्रश्न लिहिताना एक विशिष्ट काळजी घ्यायची, तर तुम्हाला एक चेन बनवायची, कंप्लीट द वर्ड चेन बनवायची, आणि ती वर्ड चेन बनवताना कुठलेही शब्द वापरायचे नाहीत. तर इथे तुम्हाला वर्बच आले पाहिजे, वर्बच आले पाहिजे. आता ग्रो हा एक बाबा वर्ब आहे, म्हणजे क्रियापद आहे, म्हणजे ग्रो म्हणजे वाढणे, त्याचा अर्थ होतो. आता ग्रो नंतर जो डब्ल्यू आलाय, आता त्या डब्ल्यू पासून आपण काय सुरू करू शकतो, डब्ल्यू पासून कुठला एक क्रियापद येऊ शकतो. डब्ल्यू पासून बघा वर्क, डब्ल्यू पासून एक वर्क हे क्रियापद तयार झालं, वर्क एक वर्ब आहे. वर्कच्या नंतर के येतो, के पासून कुठलं तयार होऊ शकतो बाबा, कीप, कीप हा शब्द तयार झाला, जे एक वर्बच आहे. नंतर शेवटी पी आहे, पी पासून काय तयार होऊ शकतो, पुट हा एक शब्द तयार होऊ शकतो, पी पासून पुट झाला. आणि पुट नंतर शेवटी टी आहे, टी पासून काय होतं, टेक हा शब्द तयार होऊ शकतो, टेक शब्द तयार झाला. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथे क्रियापदांची चेन करायची. कधी कधी ऍडवर्बची चेन करायला लावू शकतात, कधी कधी नाऊनची चेन असेल, बरोबर ना. म्हणजे अशा प्रकारे ती चेन तयार करत असताना तुम्ही त्या संबंधातच, म्हणजे तुम्हाला वर्बची विचारली तर वर्बचीच करायची. चुकून मध्ये एखादं ऍडजेक्टिव्ह आलं, चुकून मध्ये एखादं नाऊन आलं, तर तुमचं उत्तर चुकलं समजायचं. ठीक आहे. तर हे जे 6 प्रश्न आहेत, तर ते 6 पैकी 4 कुठले तरी आपल्याला लिहायचे असतात. त्यामुळे या पहिल्यातला जो ए आहे, तिथे तुम्हाला 8 पैकी 8 मिळू शकतात. फक्त बी मध्ये थोडीशी गडबड होते बऱ्याचदा मुलांना, मिनिंगफुल सेंटेन्स त्या फ्रेज पासून बनवता येत नाही, किंवा किंवा मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला किंवा सेंटेन्स एक्सपांड करा ते विचारलं जातं, तिथं गडबड होते थोडीशी. आता इथे बघा आपण काय करू शकतो, की बाबा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफेड ऑफ. आता या ठिकाणी टू बी अफेड ऑफ इथं करताना काय करतात, इथं आपण बघा टू बी ला काढू आणि त्याच्याऐवजी आपल्याला का बस शी इज आपण घेऊ, किंवा ही इज लिहू, शी इज लिहा किंवा ही इज लिहा, शी इज. याच्यामध्ये अफेड ऑफ म्हणजे कशाची भीती वाटते बाबा या ठिकाणी, मग ते लिहू आपण, अफेड ऑफ कशाची बाबा, रायडिंग बायसिकल, स्विमिंग, ओके, जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. स्विमिंग असेल तर अशा प्रकारे तुम्हाला टाकता येऊ शकतं. ठीक आहे. ऍड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुल. आता इथे एक वाक्य याला जोडून दुसरा क्लॉज, म्हणजे दुसरं वाक्य याला जोडून आपल्याला असं जोडायचंय की जिथे ते वाक्य मिनिंगफुल होईल पूर्ण, बरोबर ना. तो शाळेत जातो बाबा, ही गो टू स्कूल हे एक वाक्य असेल, तर त्याच्यापुढे बाय बायसिकल, मग तुम्ही बाय ट्रेन, बाय बस असं लावलं की बाबा झालं एक वाक्य. मग आता इथे आपल्याला तसं करायचं की दिस इज अ क्लासरूम, बाबा हा एक क्लासरूम आहे. मग याच्या पुढे काय जोडू शकता तुम्ही, की बघा एकंदरीत असं जोडू शकतो की बाबा वेअर आवर टीचर्स टीचर्स, म्हणजे जिथं आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकवलं, बाबा हा एक क्लासरूम आहे जिथं आपल्याला आपल्या शिक्षकांनी शिकवलं, किंवा जिथं आपण घडलो, जिथं आपण एन्जॉय केला, जिथं आपण मजा केली, जिथं आपण अभ्यास केला, जिथं आपला विकास झाला, असं काही सुद्धा तुम्ही जे वाक्य तुम्हाला जोडता येईल ते तुम्ही जोडू शकता. दिस इज अ क्लासरूम वेअर आवर टीचर्स टीच अस.
टीच अस. तर प्रत्येक प्रश्नांवर मी डिटेल्समध्ये चर्चा का करतोय, कारण तुम्हाला या प्रकारचे कुठलेही प्रश्न आले तरी अडचण नको यायला. त्यामुळे आपली चर्चा जी आहे ती खूप डिटेलमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर पटकन आता पुढे जाऊयात. एकदा आपण एक चेक करू, सर्व विद्यार्थी आहेत ना सोबत? येस. तर कोणाला काय कळत नसेल, कोणाला काय अडचणी असेल तर सांगा. आता इथे 1 मार्क हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप मस्त आहे. अटेम्प्ट एनीवन, इथे 1 मार्क मिळू शकतात कोणालाही. बघा, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. म्हणजे आता या ठिकाणी इथं नवीन शब्द तयार करतात. आता मॅनेज पासून कुठला शब्द तयार होईल? बाबा, मॅनेज पासून मॅनेजमेंट शब्द तयार होऊ शकतो, मॅनेजर शब्द तयार होऊ शकतो, मॅनेजेबल शब्द तयार होऊ शकतो. तर जेवढे काही शब्द तयार करता येईल तेवढे तुम्ही करू शकता. ओके. तर या ठिकाणी आपण मॅनेजमेंट तयार करू. मॅनेजमेंट झाला. आता काइंड पासून बघा, काइंडनेस किंवा अनकाइंड, काइंडफुल. आता समजा काइंडनेस, बघा या ठिकाणी आपण काइंडनेस शब्द तयार करू. झाला. किंवा अनकाइंड शब्द तयार होऊ शकतो. खूप सोपं आहे. इथे 1 मार्क मिळाला. आता तुम्हाला एक तर हे लिहू शकता किंवा, किंवा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, इथे हेच 2 शब्द दिले जातात. यांच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके. मग आता इथं मॅनेज वापरून तुम्ही कुठला एखादा सेंटेन्स तयार करू शकताय. उदाहरणार्थ, बाबा, यू कॅन मॅनेज युअर बिझनेस फ्रॉम होम. यू कॅन मॅनेज युअर बिझनेस फ्रॉम होम असं एक वाक्य होऊ शकतं. त्याच्याच बरोबर आता इथं काइंड पासून शब्द काय तयार होईल? बाबा, वी मस्ट बी काइंड टू बर्ड्स अँड ॲनिमल. बाबा, आपल्याला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण याच्यापेक्षा मला असं वाटतंय की हा भाग खूप सोपा असतो, की बाबा ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स हे लावणं, हा भाग खूप सोपा आहे. तर याच्याकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे. पुढे बघा. पुढे आता आपल्याकडे दुसरा जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 2 जो आहे, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात. एक असतो ए आणि एक बी. ए जो आहे पॅसेजवर आधारित, म्हणजे पुस्तकातले पॅसेज असतात तुमच्या, सीन पॅसेज असतात. तर त्याच्यामध्ये पॅसेज जे आहे ते पुस्तकातले असतात. 2 पॅसेज असतात आणि 10 आणि 10 असे 20 मार्क, 20 मार्क्स इथं तुमच्या हातामध्ये असतात क्वेश्चन 2A मध्ये. आता इथे काय करता येईल आपल्याला? बघा, इथे आपल्याला पहिली गोष्ट हा पॅसेज नीट वाचायचा आहे आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी. आता पहिला जो क्वेश्चन आहे, आपण पहिला एक पॅसेज बघू. या पॅसेजमध्ये जर बघितलं, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. इथं 5 ऍक्टिव्हिटी असतात. A1, A2, A3, A4 आणि A5. या 5 ऍक्टिव्हिटी आपण नीट समजून घेतलं पाहिजे. 5च्या 5 ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टन्स आहेत आणि 5 ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे माझ्याकडे काही डिटेल्स आहेत. तर याच्यामध्ये पहिली जी ऍक्टिव्हिटी जर तुम्ही बघितली, पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ए, ती सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा रिकाम्या जागा असतात, ते तुम्हाला फिलिंग द ब्लँक सारखे क्वेश्चन्स असतात. तर त्या सगळ्या गोष्टी, किंवा त्याला तुम्ही एकदम कालानुक्रमे लिहा, अशा प्रकारचे असतात ना, ऑर्डर प्रमाणे लिहा व्यवस्थित, अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. त्याच्यानंतर A2 जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असतात. ऍक्टिव्हिटी बेस एखादा छोटासा क्वेश्चन असू शकतो, वस्तुनिष्ठ. आणि A3 जो आहे तो तुमचा व्हॉकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतात, किंवा जोड्या लावा वगैरे अशा प्रकारच्या असू शकते इथं, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस. आणि क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो तुमचा ग्रामरवर आधारित असतो, व्याकरणावर आधारित असतो. त्या व्याकरणातले काही महत्वाचे घटक आहेत त्याच्यावरती आपण नंतर बोलूयाच. आणि 5वा जो क्वेश्चन आहे तो तुमचा जो काही पर्सनल रिस्पॉन्स आहे, तर त्या पर्सनल रिस्पॉन्स या घटकावरती तो 5वा क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण म्हणजे A5 जो आहे तो त्याच्यावर आधारित असतो. आता इथे आपण हा पॅसेज नीट वाचू आणि मग या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा आपण प्रयत्न करू. बघा, द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, म्हणजे काय, आणि म्हणजे तो आता सूर्य उगवण्याची वेळ सुरू होती. ब्लेझिंग ऑन हिज लेग दॅट फेस द साऊथ, ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. काल रात्रीपासून त्या पक्षाने, सिगल पक्षी जो आहे, रात्रीपासून त्याने काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला ती उष्णता जी आहे ती तीव्रपणे जाणवत होती. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग, एका पायावर उभा राहिला, विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, दुसरा जो पाय आहे त्याने त्याच्या आपल्या पंखाखाली झाकून घेतला. ही क्लोज वन आय, त्याने एक डोळा बंद केला. देन द अदर, आणि पुढे बाकीची लोक काय, आणि नंतर मग दुसरा, पहिला एक डोळा बंद केला आणि मग दुसरा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि तो झोपेचं नाटक करत होता, की बाबा मी झोपलेलो आहे असं नाटक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्टील दे लुक नो नोटीस ऑफ हिम, म्हणजे परंतु बाकी कोणीच त्याच्याकडे बघितलं नाही. तिथं त्याचा भाऊ होती, त्याची बहीण होती, त्याचे वडील होते, त्याची आई होती, कोणीच त्याच्याकडे नजर टाकली नाही. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्यांनी बघितलं त्याचे 2 भाऊ
सॉरी त्याचा 2 भाऊ आणि त्याची जी बहीण आहे, लेइंग ऑन द, ते काय करत होते बाबा, लेइंग ऑन द प्लेटेन्यू, डोजिंग विथ देअर हेड्स संक इनटू देअर निक्स. ओके. आता या ठिकाणी बघा त्यांचं बघा हे झालं. पुढे बघा म्हणजे ते काय करत होते ब्रदर्स अँड सिस्टर्स. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. म्हणजे ते पंख जे आहे, त्याचे पांढरे शुभ्र पंख जे आहे ते व्यवस्थित करत होते त्यांचे वडील. आणि ओनली, पुढचा मुद्दा बघा, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई जी आहे ती त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेंटेनो. ती कुठं उभी होती बघा, प्लेंटेन्यूवरती उभी होती. हर वाईड ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, ती फॉरवर्ड. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश. ती जो माशाचा जो तुकडा आहे तो ती तोडत होती. ले ॲट हर फीट, पायाच्या खाली घालून आपल्या चोचीने तो माशाचा तुकडा जो आहे तो तोडत होती. देन स्क्रॅप्ड इच साइड ऑफ हर बेक ऑन द रॉक. आणि ती दगडावरती ती आपली जी चोच आहे ती घासत होती. द साइट ऑफ द फूड मॅडेंडेड हिम, हाऊ ही लव टू टू टिअर फूड दॅट वे. म्हणजे अशा प्रकारे ते जे फूड आहे, तो मासा आहे, तो तोडायला त्याला सुद्धा आवडत होता, त्या पक्षाला, सिगल पक्षाला सुद्धा आवडत होता. स्क्रॅपिंग हिज बेक नाऊ अँड अगेन टू वेट. म्हणजे त्याला आताही आवडतं आणि आधी सुद्धा आवडत होता. आता इथे आपण एक समजून घेऊ. आता इथं काही प्रश्न आपल्याला जे दिलेले आहेत तर ते प्रश्न आपण समजून घेऊन त्यांची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करूयात. ओके. तर आता इथे बघा, इथे काय दिलेलं आहे, क्वेश्चन्स बघा काय आहेत, की राईट वेदर द फॉलोइंग ट्रूज आर फॉल्स. आता खाली जे काही वाक्य आहे ती कुठली ट्रू आहे, कुठली फॉल्स आहे, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. आता इथे बघा पहिलं जे वाक्य आहे, द साईट ऑफ द फूड, बघा द साईट ऑफ द फूड मॅडेंडेड हिम. तर हे जे काय बाबा तुमचं ट्रू आहे. इथे बघा तुमच्या लक्षात येईल, इथे खाली जर तुम्ही बघितलं बघा, इथं आहे बघा, हे वाक्य जे आहे जसं तसं वरती आलेलं आहे. म्हणजे हे वाक्य काय बाबा तुमचं ट्रू आहे बाबा, बरोबर आहे. ओके, ट्रू आहे. पुढे जर आपण बघितलं तर पुढचं काय, ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. म्हणजे झोपण्याचा ते नाटक केलं. आता इथे आहे झोपण्याचं नाटक केलं आणि हे पण बरोबर आहे बघा, प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप म्हणजे झोपेचं नाटक केलं त्यांनी, हे सुद्धा ट्रू आहे. बरोबर. आता पुढे, द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. आई खात होती का, तर हे चुकीचं आहे. आई तो माशाचा जो तुकडा आहे ते खात नव्हती, त्याच्यामुळे हे फॉल्स आहे. ओके, तर हे फॉल्स असणार, हे लक्षात घ्या. पुढचा जो मुद्दा आहे की द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. आता डिसेंडिंग नाही, असेंडिंग होतं, त्याच्यामुळे हे सुद्धा फॉल्स आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात या प्रश्नांमध्ये. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी समजून घेऊयात. पुढचा बघा, आता इथे बघा, कंप्लीट द वेब. आता हा वेब जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ऍक्शन ऑफ फॅमिली मेंबर. हीच त्याचे फादर काय करत होते, मदर काय करत होती, ब्रदर अँड सिस्टर काय करत होते आणि तो काय करत होता. बघा पहिलं फादर काय करत होता याचं उत्तर तुम्हाला कुठे मिळेल बघा. फादर बघा, हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर ऑन हिज व्हाईट पॅक. तर एवढंच येईल, वॉज प्रिनिंग द फेदर. या ठिकाणी एवढं तुम्ही लिहिलं तरी चालू शकतं. ओके, एवढं तुम्ही लिहा, त्याचे फादर काय करत होते, तर हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की बाबा वॉज, व्यवस्थित, वॉज प्रिनिंग द फेदर्स झालं. आता हिज मदर, त्याची आई काय करत होती, आता त्याची आई जे काय करत होती ते खाली आहे. मदर वॉज लुकिंग ॲट हिम. बघा या ठिकाणी लुकिंग ॲट हिम, मदर वॉज लुकिंग ॲट हिम, हे उत्तर येईल इथं. मग इथं लिहू शकतो लुकिंग ॲट हिम, इथं लिहा लुकिंग ॲट हिम, लुकिंग ॲट हिम येईल. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघा, त्याचे भाऊ बहीण काय करत होते. आता इथे बघा भाऊ बहीण काय करत होते, तुम्हाला त्याचं उत्तर इथं तुम्हाला दिसेल की ते काय करत होते बाबा. इथं आहे की बाबा त्यांनी जर बघितलं, दे स्टील लुक टू नोटीस हिम, वी सॉ हिज ब्रदर अँड सिस्टर लेईंग ऑन द प्लेटेनो. हे तुमचं उत्तर येईल. त्यांचे ती भाऊ काय करत होते, लेईंग ऑन प्लेटेनो, असं उत्तर येईल इथं. ओके, वे आर लेईंग ऑन द प्लेटेनो. ओके, चालेल. आता पुढे बघा, आणि तो काय करत होता, तर त्याचं बघा, त्याचं इथं दिलेलं आपल्याला, तो काय करत होता की बाबा
प्रिटेंड बघा तो काय करत होता, स्लोली तो असा झोपला आहे आणि नंतर तो काय प्रयत्न करत होता की बाबा हा प्रिटेंडेड टू फॉलिंग अस्लीप, हे तिथे येऊ शकतं, तो हे करत होता. ठीक आहे, हे झालं. आता पुढचा मुद्दा बघा, पुढे आता बघा इथं स्क्रॅप. आता इथं बघा मॅच द वर्ड इन द कॉलम ए विथ देअर मिनिंग ऑफ कॉलम बी. म्हणजे आता इथं ए आणि बी हे आपल्याला जोडायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्क्रॅप्ड म्हणजे काय, स्क्रॅप याचा अर्थ काय होईल बाबा, स्क्रॅप म्हणजे रब. इथं इथं तुम्हाला या दोघांची जोडी तुम्हाला इथं जोडता येऊ शकते. स्क्रॅप म्हणजे फक्त लिहिताना काय लिहायचं बाबा, इथं व्यवस्थित ए पहिला आणि सी ही जोडी तुमची जोडली. त्याच्यानंतर डोझिंग जो आहे, डोझिंग म्हणजे काय बाबा, स्लिपिंग लाईटली आपण म्हणू शकतो ना, डोझिंग म्हणजे काय बाबा स्लिपिंग लाईटली. इथं ए जो आहे तो परफेक्ट होऊ शकतो. आता प्लॅटेन्यू म्हणजे काय बाबा, अ लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड. फ्लॅट लँड म्हणजे सपाट प्रदेश आपण म्हणतो ना, तो सपाट प्रदेश आपण म्हणू शकतो. आणि वेट म्हणजे काय बाबा, शार्पन आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या जोड्या जुळवता येतील आणि इथं पण 2 मार्क मिळू शकतात. तसं पॅसेज जर नीट वाचला, समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मार्क मिळू शकतात. आता इथे काय बाबा टॅग. आता इथं क्वेश्चन टॅग कसा वापरायचा, द साइड ऑफ द फूड. बघा द साइड ऑफ द फूड, बरोबर ना, हे तुमचं समजा सब्जेक्ट आहे. मॅडेंडेड हिम. आता इथं तुम्ही जर बघितलं तर इथे ईडी लागला. ईडी लागणं म्हणजे भूतकाळ आहे. सिंपल V2 आहे आणि ओ आहे, म्हणजे हा तुमचा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये टॅग कसा तयार होतो, आता हे सगळं झाल्यानंतर कॉमा द्यायचा. तुम्हाला माहिती आहे पूर्ण वाक्य लिहायचं, मग एक कॉमा द्यायचा. आता जर इथं डिडंट असणार, डीड लागणार, इथं नॉट नसल्यामुळे डिडंट येईल. कारण तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद जर नसेल, हेल्पिंग वर्ब नसेल, तर तुम्ही डीडचा वापर करता. म्हणून या ठिकाणी इथे येईल डिडंट आणि डिडंट नंतर इट डिडंट इट असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके, डिडंट इट झालं. ओके, ऍड क्वेश्चन टॅग झालं. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. इथं काय करायचं, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स लिहिताना बघा इथं जर आपण बघितलं तर इथं तुमचा काय बाबा यस आहे, इथं तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, लुकिंग म्हणजे VING आहे, म्हणजे व्ही लुक आहे, ॲट हिम जो आहे तो तुमचा बाबा सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. आता काय होईल, पहिलं ओनली हिज मदर जसंच्या तसं बरं का. आता तुम्हाला पहिली गोष्ट हे माहिती पाहिजे की तुमचा जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे त्याची रचना काय असते, यस असते, त्याच्यानंतर हॅव किंवा आपण हॅज लिहितो, त्याच्यानंतर V3 लिहितो आणि मग ओ लिहितो, बरोबर. मग तसंच आता इथे यस कोण आहे बाबा, ओनली हिज मदर. मग इथं लिहायचं ओनली हिज मदर, ओनली हिज मदर झालं. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज. आता मदरचा जर विचार केला तर मदर एकटीच आहे. आता या ठिकाणी मदर एकटीच आहे. ज्यावेळेस करता जर का तुमचा एकवचनी असतो, त्यावेळेस आपण काय वापरतो, हॅजचा वापर करतो. आणि अनेकवचनी असेल किंवा आय असेल तर हॅवचा वापर या ठिकाणी आपण करायचा. सध्या आपण हॅजचा वापर करू. ओनली हिज मदर हॅज आणि मग V3. आता लुकचं तिसरं रूप लिहा, लुक, ईडी लावा केला, ॲट हिम, ॲट हिम झालं तुमचं उत्तर. झालं. अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांकडे जाऊ शकतो. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय की राईट एनी 4 गुड थिंग्स. चांगल्या गोष्टी लिहा दॅट युअर पेरेंट टॉट यू. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कुठल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट मग तुम्ही सांगाल की बाबा नेहमी खरं बोलायला शिकवलं, त्याचबरोबर दुसऱ्यांचा आदर करायला शिकवलं, त्याचबरोबर म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या शिकवल्या, लवकर उठायला शिकवलं, ज्या गोष्टी चांगल्या शिकवल्या त्या तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे काय काय म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं. जसं की माय पॅरेंट्स टॉक मी टू लिव्ह सिम्पल, म्हणजे साधं राहायला सांगितलं, ऑनेस्ट अँड ट्रूथफुल ऑफ लाईफ, म्हणजे ट्रूथफुल राहायला सांगितलं, ऑनेस्ट राहायला सांगितलं. दे गाईड मी इन डिसाइडिंग माय गोल इन लाईफ. त्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये माझं ध्येय निवडायला शिकवलं, कसं निवडायचं ते. दे ऑलवेज केप्ट मी अवे फ्रॉम बॅड हॅबिट. त्यांनी मला चुकीच्या गोष्टींपासून दूर राहायला शिकवलं. त्यावेळेस त्यासोबत असं लिहू शकतो, दे म्हणजे बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांनी ज्या ज्या कुठल्याही 4 गोष्टी, तुम्ही कुठल्याही 4 गोष्टी तिथं तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे इथं तुम्ही हे जे 5 क्वेश्चन्स आहेत, A1 A2 A3 A4 A5, फक्त तुम्हाला A5 जो लिहिताना पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना थोड्याशा अडचणी येतील. परंतु जर तुम्ही प्रयत्न केले, छोटी छोटी वाक्य बनवली तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. वाक्य बनवताना शक्यतो तुम्ही यस प्लस व्ही प्लस ओ या स्वरूपामध्ये तुम्हाला लिहिता येऊ शकतात. पण ठीक आहे, आता त्याच्यावरती आपण नंतर स्पेशली चर्चा करू, छोटी छोटी वाक्य कशी बनवायची. आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा बघा हा पॅरेग्राफ आहे. आता मी हा दुसरा बी मधला पॅरेग्राफ नाही सांगत तुम्हाला,
तुम्ही वाटलंच तर व्यवस्थित व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. हा बी पॅराग्राफ नाही सांगत तुम्हाला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण डायरेक्ट अनसीन पॅसेज जो आहे तो आपण या ठिकाणी अनसीन पॅसेज बघण्याचा एक प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. येस येस, चला अनसीन पॅसेज आपण बघूयात इथे. येस, अनसीन पॅसेज. आता इथे बघा, वाटलंच तर मी ग्रामरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला मी सांगतो. ग्रामरचा पार्ट क्लिअर करून देतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता इथे बघा, इथे काय, ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट, प्रश्नचिन्ह आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर का इथं चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच, जर तुम्हाला करेक्ट इनडायरेक्ट स्पीच जर तुम्हाला निवडायचा आहे, तर आपण काय करतो, ज्यावेळेस तुमचा आतमध्ये प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस काय करायचं असतं, बाबा ही आस्क हिम, ही आस्क मी. आता ही आस्क मी जसंच्या तसं लिहायचं. पहिली गोष्ट, ही आस्क मी जसं तसं. आता इथं आपण बघा, बऱ्याचदा दोन वाक्य जी जोडण्यात, हे दोन वाक्य ती जोडण्यासाठी आपण काय करायचं, इथं जो प्रश्नार्थी जो काही WH मधला जो काही असेल, हाऊ असेल, व्हॉट असेल, वेन असेल, तर त्या व्हॉट पासूनच सुरुवात करायची. इथून व्हॉट, बरोबर, व्हॉट लिहिलं. आता व्हॉट लिहिल्यानंतर इजच्या ऐवजी कोण बाबा, व्हॉट. हे बघा, या ठिकाणी जर आपण म्हटलं व्हॉट इज माय फॉल्ट, बरोबर का, व्हॉट इज माय फॉल्ट. आता इथं आपल्याला लिहिताना काय लिहायचंय, व्हॉट हिज फॉल्ट वॉज, असं आपण लिहितो. व्हॉट हिज फॉल्ट वॉज असं येईल. आता इथं डी ऑप्शन जो आहे तो त्याच्यामध्ये व्हॉट ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. ओके, व्हॉट हिज फॉल्ट वॉज, त्याचा फॉल्ट काय आहे हे त्यांनी बाबा विचारला तो प्रश्न. आता हा प्रश्न सगळ्यात सोपा आहे. इथं काय करायचं, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. रीराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह टू सोबत येतो. पूर्ण वाक्य जसं आहे तसं लिहायचं आणि फक्त टू सोबत आलेला किल, टू किल याला अंडरलाईन करायचं. 1 मार्क तुम्हाला मिळाले. तर इन्फिनिटिव्ह खूप सोपं असतं. ठीक आहे. पुढे बघा, पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट विल यू. आता हे तुम्ही तयारी करायची. आपण आता डायरेक्टली क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन्स असतात. ए जो आहे तो 10 मार्क्सला असतो. एक अनसीन पॅसेज असतो पुस्तकाच्या बाहेरचा, तो 10 मार्काला असतो. आणि बी मध्ये त्याच पॅसेजची, जो पुस्तकाच्या बाहेरचा तुमचा पॅसेज असेल, त्याच पॅसेजची तुम्हाला समरी लिहावी लागते. ठीक आहे. नाही, सॉरी, हा सेक्शन आहे, पोएट्री सेक्शन आहे, सॉरी माफ करा. तो क्वेश्चन नंबर 4 मध्ये असतो, 4A आणि बी. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पोएट्रीवर आधारित असतो. पोएट्रीमध्ये क्वेश्चन नंबर 3A जो आहे तो 5 मार्क्सला असतो. एक पोएम दिली असते आणि त्याच्यावरती 5 मार्काचे क्वेश्चन असतात. आणि बी जो आहे त्याच्यामध्ये अप्रिशिएशन ऑफ द पोएम, म्हणजे ही जी तुमच्याकडे पोएम असेल ती सोडून तुम्हाला अप्रिशिएशन साठी वेगळी पोएम दिलेली असते. तर इथे सुद्धा तुम्हाला संधी असते जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी. तर इथे बघा, इथे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत की बाबा द पोएट सॉ. बघा, या ठिकाणी कविता तुम्ही वाचा. कविता ऑलरेडी तुमच्या वाचनात आलेली आहे की बाबा, टुडे ऑन अ बस, म्हणजे बसमध्ये ज्यावेळेस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, एक सुंदर मुलगी त्याला दिसली सिल्कन हेअर वाली. ओके. आणि त्याच्यानंतर आय इन्व्हायटेड हर, शी सीम सो गे गाय अँड आय विश्ड आय वॉज सो फिअर. ओके. व्हेन सडनली शी रोज टू लिव्ह, ती निघायला लागली. आय सॉ हर हॉबल डाऊन द आईस. बघा, शी हॅड 1 लेग, तिच्याकडे एकच पाय होता. बघा, अँड वोर अ क्रच बट ॲज शी पास अ स्माईल. या ठिकाणी बघा, तिच्याकडे एकच पाय होता. आता बाकी मी कविता तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन नाही करून देत, कारण कविता ऑलरेडी तुमच्या ओळखीचीच आहे. फक्त याच्या प्रश्नांची उत्तरं जी आहे या कवितेच्या ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन. कुठं दिसली बाबा, इथं दिले बाबा, इथं बस आहे उत्तर. इथं तुम्ही बस लिहू शकता. ऑन अ बस असं म्हणू शकतात. द पोएट स्टॉप टू बाय. तो काय पोएट घेण्यासाठी थांबला, तर इथं आपण बघू शकतो की स्टॉप बाय सम स्वीट्स, काहीतरी स्वीट घेण्यासाठी तो थांबलेला आहे. सम स्वीट, मग इथं लिहू शकतो आपण सम स्वीट्स, बरोबर. द पोएट रिक्वेस्टेड टू फॉरगिव्ह. रिक्वेस्टेड कोणाला रिक्वेस्ट करतोय की मला माफ करतोय, हा देवाला रिक्वेस्ट करतोय, त्याच्यामुळे इथं गॉड येईल. द लवली गर्ल इन अ बस रोर. तर बाबा इथे काय बाबा, क्रच, क्रच. ओके. आणि त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर आपल्याकडे बघा, इथं बघा, द लॅड याच्याशी रिलेटेड. आता बघा इथं सोल्ड आणि पुढे काय बाबा, काय विकलं, सम
स्वीट्स आपण इथं म्हणू शकतो, सम स्वीट्स. ओके. त्याच्यानंतर इथे बाबा सिम याच्या पुढे सो काल्म आणि इथं वॉज ब्लाइंड. ओके. म्हणजे तो कसा होता आणि हॅड बाबा सच चार्म. इथे जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे मिळेल, इथे बघा बघा द लॅड हू सोल्ड, बाबा तो काय बाबा तो सोल्ड, हा बघा लॅड हू सोल्ड, बाबा काय सोल्ड करतो, तो स्वीट्स काही घेत होता, तिथं तो थांबला होता. ओके. तर अशा प्रकारे इथे इथे तुम्हाला सगळी उत्तरं आहे. आता इथं सीम सो काल्म, म्हणून सीमच्या पुढे इथं आपण लिहू शकतो, इथं लिहिलं सीम सो काल्म आपण लिहिलं. ओके. पुढे जर आपण बघितलं तर वॉज तो काय होता बाबा, तो ब्लाइंड होता, इथं दिलेला आहे तो ब्लाइंड होता तो. ओके. आय एम ब्लाइंड तो म्हणतो ना, म्हणून आपण म्हणू शकतो सो तो ब्लाइंड होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तर देता येईल. आता इथे राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड. आता रायमिंग वर्ड तुम्हाला कुठलेही 2 पेअर लिहायचे, तुम्हाला बरेचसे मिळतील. हिअर आहे, फेअर आहे, हे बघा इथं 2 मिळाले तुम्हाला. हा वाईन आहे, माईन आहे, तर हे तुम्हाला मिळाले. कुठलेही 2 पेअर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पुढचा जो बी आहे अप्रिशिएशन ऑफ द पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर ट्रॅव्हल नाही केलं. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही वाचन नाही केलं. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, तुम्ही आयुष्याचा जो संगीत आहे ते नाही शिकलं. इफ डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःलाच अप्रिशिएट नाही केलं. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू आता मरणाच्या दिशेने जात आहात, असा अर्थ होऊ शकतो इथे. आता ही जी कविता आहे, आता ह्या कवितेचं नाव माहिती पाहिजे, या कवितेचे कवी कोण आहे, पोएट कोण आहे ते माहिती पाहिजे. पोएट इथं खाली असतं नाव, बघा इथं पोएट आहे. आता इथे बघा लक्षात घ्या, हे आपल्याकडे किती मुद्दे आहेत, साधारणतः 1 2 3 4 5 मुद्दे आहेत. तर 5 जे मुद्दे आहेत, तर त्या 5 मुद्द्याला धरून आपल्याला या कवितेचं अप्रिशिएशन करायचं असतं. तर त्याच्यामध्ये टायटल जर तुम्ही लिहिलं तर अर्धा मार्क तुम्हाला मिळतो आणि पोएटला अर्धा मार्क मिळतो. पोएटचं नाव तर वरच होतं, आपण बघितलं. टायटल जे आहे त्या कवितेचं, या कवितेचं टायटल सुद्धा वरती दिलेलं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, हे या कवितेचं टायटल आहे. द टायटल ऑफ द पोएम फक्त लिहायचं असतं, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि दिस पोएम वॉज रिटन बाय द पोएट ऑफ पॅब्लो नेरुडा, जे काही त्यांचं नाव आहे ते लिहायचं, एकदम सोपं आहे. आता इथं रायमिंग स्कीम जी आहे याच्यातली जी रायमिंग स्कीम आहे, इथं जर बघितलं तर इथं ही जी आहे ना फ्री वाईज आहे, कविता जी आहे ना फ्री वाईज. आता रायमिंग स्किल कशी ओळखायची ते सांगता येणार नाही, कारण इथे ह्या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारची रायमिंग स्कीम नसल्यामुळे आपल्याला ती रायमिंग स्कीम ओळखता येणार नाही. ओके. तर त्याच्यामुळं ही जी आहे कविता जी आहे ती फ्री वाईज. आता प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम तुम्ही समजून घ्या. ती रायमिंग स्कीम कशी लक्षात ठेवायची यावरती मी तुम्हाला नंतर एक व्हिडिओ बनवून सांगतो, किंवा याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेली त्याच्यावरती. आता पुढे बघा, फिगर ऑफ स्पीच एनीवन, कुठलाही एखादा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी कुठला वापरला गेलेला आहे, तर तो आपल्याला या कवितेतला तो आपल्याला सांगायचा आहे. शक्यतो बऱ्याचशा कवितांमध्ये अपॉस्ट्रॉफी वापरला गेलेला आहे, रिपिटेशन आहे या कवितेमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे 2 तुम्ही म्हणजे एक कुठलाही तरी लिहू शकता. अपॉस्ट्रॉफी असेल, रिपिटेशन असेल, दोघांपैकी कुठला एक तुम्ही लिहू शकताय. आणि याची जी सेंट्रल आयडिया आहे ती काय आहे, 2-3 लाईनीमध्ये लिहायची. प्रत्येक कवितेची सेंट्रल आयडिया म्हणजे प्रत्येक कवितेचं अप्रिशिएशन जर तुम्ही पाठ केलं, आता प्रत्येक कवितेचं जर तुम्हाला अप्रिशिएशन हवं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एंडिंगला मी तुम्हाला सांगतो, आपल्या नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये तुम्हाला सगळ्या कवितांचं अप्रिशिएशन बघायला मिळेल. आता ही जी कविता आहे, तर या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलं, की बाबा द थीम ऑफ द पोएम इन शॉर्ट इज लाईक दिस, म्हणजे ती कशासारखी आहे, की बाबा लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इट सेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बिंग. वी लिव्ह फुल्ली ओनली व्हेन. बघा आता याच्यामध्ये जर विचार केला, या कवितेचा जर विचार केला, तर बघा तुम्ही कविता वाचली वरती तर तुमच्या व्यवस्थित येईल, की बाबा या कवितेची सेंट्रल आयडिया वगैरे नेमकी काय आहे. बघा कविता वाचा, थोडीशी वाचून समजून घ्या, आणि ह्या सगळ्या अप्रिशिएशन जे आहेत सगळ्या कवितांचं मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करतो. आता जास्त वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. आता पुढे बघा, या ठिकाणी चौथा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जो आहे हा महत्वाचा आहे. आता चौथ्या क्वेश्चन मध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन्स असतील. ए मध्ये 10 मार्काचा तुमचा पॅसेज आहे, त्याच्यामध्ये A1 A2 A3 A4 A5 अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, आणि बी जो आहे तो तुम्हाला 5 मार्क्सला आहे. हा जो पॅसेज असेल तुमचा ए मधला अनसीन पॅसेज, त्याचीच तुम्हाला समरी लिहायची असते, बरोबर. आता इथे पहिली गोष्ट बघा, आपण हा पॅसेज पूर्ण वाचून घेऊ, सोपा आहे. APJ अब्दुल कलाम इन फुल अवुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम.
बर्न ऑक्टोबर 15, 1931, रामेश्वरम मध्ये त्यांचा जन्म झाला, इंडिया, भारतामध्ये. डाएट जुलै 27, 2015, शिलाँगमध्ये त्यांचा मृत्यू झाला. इंडियन सायंटिस्ट हू प्लेड अ लीडिंग रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियाज मिसाईल, म्हणजे भारतामध्ये म्हणजे त्यांनी खूप सायंटिस्ट म्हणून एक लीडिंग म्हणजे महत्वाची भूमिका त्यांचा रोल होता भारतीय शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनामध्ये. खूप म्हणजे आघाडीचे शास्त्रज्ञ होते भारतातले, की ज्यांनी मिसाईल्सवरती खूप मोठं काम केलं. अँड न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राम, न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राममध्ये म्हणजे त्याच्यामध्ये काम केलं, बरोबर ना. म्हणजे आणि ही वॉज प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007, 2002 पासून 2007 पर्यंत ते भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. कलाम अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग फ्रॉम द मद्रासमधून त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची डिग्री संपादन केली. आणि पुढे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुठून बाबा, द मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून. अँड इन 1958 जॉईन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDO इन 1969. ही मूव्ह टू द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन वेअर ही वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV-3. द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च, बघा एक मिनिट, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल दॅट वॉज बोथ डिझाईन्ड अँड प्रोड्यूस इन इंडिया, म्हणजे ही जी सॅटेलाइट्स पाठवली होती ती भारतातच डिझाईन केली होती आणि भारतातच तिचं प्रोडक्शन झालं होतं, भारतातच तयार केली होती. रिजॉईनिंग DRDO, परत त्यांनी DRDO मध्ये 1982 साली ते पुन्हा जॉईन झाले. कलाम प्लॅन्ड द प्रोग्राम दॅट प्रोड्यूस अ नंबर ऑफ सक्सेसफुल मिसाईल, म्हणजे त्यांनी बरेचसे मिसाईल्स तयार केले, विच हेल्प अर्न हिम द निकनेम मिसाईल मॅन, म्हणून त्यांना मिसाईल मॅन आपण म्हणतो. क्षेपणास्त्र बरीचशी तयार केली त्यांच्या काळामध्ये. अमंग दोज सक्सेस वॉज अग्नी एक तयार झालं होतं. इंडियाज फर्स्ट इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, बघा पहिलं मिसाईल आहे इंटरमिजिएट रेंज बॅलन्सिंग मिसाईल, विच इंटरकॉर्पोरेटेड aspects of the SLV-3 and was launched in 1989. Kalam remained committed using science and technology to transform India into development country, म्हणजे भारताला डेव्हलपमेंट कंट्री बनवण्याच्या मागे टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्यांचा मोठा वाटा होता. अँड सर्व्ड ॲज लेक्चर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटीज, बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून काम केलं. पुढे बघा, कलाम रोट सेव्हरल बुक्स, त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली, इन्क्लुडिंग अँड ऑटोबायोग्राफी विंग्स ऑफ फायर, म्हणजे अग्निपंख नावाचं त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे. ही रिसीव्ह द पद्मभूषण 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला. पद्मविभूषण 1990 मध्ये त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन 1997 मध्ये मिळाला. अँड द इंडियाज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न, म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो 1997 रोजी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. आता इथं काही प्रश्नांची उत्तरं लिहिताना बघा आपण काय करूयात. बघा, पहिली गोष्ट, कलाम अर्न अ डिग्री इन, त्यांना डिग्री कुठं मिळाली कलाम यांना, तर ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा इथं पहिलंच इथंच उत्तर आहे तुम्हाला. बघा, डिग्री इन कशामध्ये त्यांना कशामध्ये त्यांना डिग्री मिळाली, तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांना डिग्री मिळाली, बरोबर. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांना डिग्री मिळाली. ओके, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आपण म्हणू शकतो. कुठल्या इंजिनिअरिंग मध्ये, तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये. DRDO स्टँड फॉर, म्हणजे याचा पूर्ण तुम्हाला अर्थ काय बाबा DRDOचा, इथं दिलेला आहे बघा, एक मिनिट इथं लिहू शकता तुम्ही, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO. ओके, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर कलाम वॉज डॉट ऑफ SLV-3 द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च. आता बघा, SLV-3 चे ते काय होते बघा, प्रोजेक्ट डायरेक्टर, इथं उत्तर आहे प्रोजेक्ट डायरेक्टर. ओके, वेअर ही वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ SLV-3. ओके, आणि पुढचा एक आपल्याकडे प्रश्न आहे शेवटचा याच्यामध्ये, की कलाम सर्व ॲट लेक्चरर ॲट, त्यांना बाबा सर्व ॲज लेक्चरर ॲट, ते कुठे कुठे लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं, तर इथे सेव्हरल युनिव्हर्सिटीज, म्हणजे बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे. पुढचे बघा इथं प्रश्न, अवॉर्ड दॅट कलाम रिसीव्ह ड्युरिंग हिज लाईफ, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कुठले कुठले अवॉर्ड मिळाले,
तर इथे बघा एक आहे तुमच्याकडं पद्मभूषण, पद्मविभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड आहे, त्याच्यानंतर भारतरत्न अवॉर्ड. हे 4 अवॉर्ड इथं तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा, फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द सुटेबल फ्रेजेस वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये जे काही वर्ड्स दिलेले आहेत किंवा फ्रेजेस आहेत त्याच्यापासून ही तुम्हाला रिकाम्या जागा या सगळ्या आपल्याला भरायच्या आहेत. आता मिस्टर गुणाजी हॅज डॉट डॉट अ प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज. मिस्टर गुणाजी बाबा या बघा कुठल्या, आता इथं काय येईल बाबा, मूव्ह टू येईल का, सर्व ॲज या ठिकाणी ते सर्व ॲज, ठीक आहे, ॲज अ प्रिन्सिपल ऑफ हिज कॉलेज. पुढचं, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ इज द डॉट डॉट ऑफ महात्मा गांधी. आता हे काय बाबा, डॉट डॉट ऑफ महात्मा गांधी. बघा, स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ म्हणजे माझे सत्याचे प्रयोग, इज द डॉट डॉट ऑफ महात्मा गांधी. हे महात्मा गांधींची काय आहे, तर ही ऑटोबायोग्राफी आहे. तर या ठिकाणी इथं आपल्याला ऑटोबायोग्राफी या ठिकाणी इथं तुम्हाला लिहिता येईल. ऑटोबायोग्राफी तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकताय. ओके. पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी, पुढचा बघा, पुढचा कुठे गेला आपल्याकडे, पुढचा बघा, माय टीचर डॉट डॉट टू इंग्लंड फॉर फ्युचर स्टडीज. इंग्लंडला गेले बाबा. मूव्ह टू इंग्लंड आपण या ठिकाणी, लॉन्च नाही येणार, मूव्ह टू इंग्लंड बाबा, ते इंग्लंडला गेले. आणि मग एक राहिलेला लॉन्च तो शेवटच्याचाच असणार आहे. मग बाबा इथं मग तुमच्याकडे येईल, इस्रो सक्सेसफुली लॉन्च चंद्रयान-3 मिशन. झालं. तर अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहिता येईल. आणि इथं बघा या ठिकाणी हा व्याकरणाचा भाग आहे, तर ह्या ग्रामरच्या पार्टकडे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. तर इथं जसं कलाम रोट सेव्हरल बुक्स, तर या ठिकाणी व्हॉट डिड कलाम रोट आपल्याला येईल. सेव्हरल बुक बाबा इथं आपण म्हणू शकतो व्हॉट डिड कलाम रोट. ओके, व्हॉट डिड. बरं, सेव्हरल बुक बाबा त्यांनी काय लिहिलं, तर सेव्हरल बुक्स आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर कलाम अर्न डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. आता कलाम जे आहे ते बाबा तुमचं यस आहे. आता इथे बघा तुम्ही, हा तुमचा इथं या ठिकाणी V2 आहे, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. तर याचं आता आपल्याला जर का मला सिम्पल पास्ट टेन्सचं जर का मला या ठिकाणी जर मला हे करायचं आहे, म्हणजे इथं व्हॉइस बदलायचं, म्हणजे तुम्हाला बिईंग द सेंटेन्स विथ अ डिग्री इन असं आहे, अ डिग्री इन. तर इथे आपल्याला काय करायचं, इथं व्हॉइस तुम्हाला या ठिकाणी चेंज करायची आहे. तर इथं आपण म्हणू शकतो अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. इथं येईल अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. सहाय्यकारी क्रियापद इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो वॉज. आणि वॉज लिहिल्यानंतर मग आपल्याला काय लिहायचंय, जो तुमचा व्ही आहे तुमच्याकडे जो काही, त्याचं तिसरं रूप लिहायचं असतं. जो तुमचा वर्ब आहे त्या वर्बचं तिसरं रूप लिहायचं असतं, अर्न इथे येणार. आणि मग बाय लिहून बाबा कलाम असं येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा व्हॉइस बदलता येईल. पुढे जाऊयात आपण. पुढे आता आपल्याकडे हु इज युअर रोल मॉडेल आणि राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम. तुमचे रोल मॉडेल कोण आहे आणि त्यांच्याविषयी तुम्ही अधिक माहिती द्या, त्यांच्याविषयी काही ओळी लिहा बाबा. जे कोणी असेल बाबा, डॉट 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 इज माय रोल मॉडेल, आणि त्यांच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तर ते का तुमचे रोल मॉडेल आहे ते लिहा, आणि त्यांच्या संदर्भात थोड्याशा काही ओळी लिहा. ओके. आता पुढे समरी रायटिंग लिहायचे तुम्हाला. समरी रायटिंग म्हणजे इथे समरी रायटिंग लिहिताना तुम्हाला हा जो पूर्ण पॅसेज आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. आणि वाचल्यानंतर तुम्हाला बघा या पॅसेजमध्ये हा वाचल्यानंतर तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा जो पॅसेज आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. समरी रायटिंग म्हणजे जसं एखादा चित्रपट आपण बघतो, चित्रपट बघितल्यानंतर तुमच्या मित्राला तुम्ही त्या चित्रपटाविषयी माहिती सांगता. ती माहिती सांगत असताना तुम्ही संपूर्ण 3 तास नाही घेत. ती माहिती सांगत असताना तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये तो चित्रपट जो आहे त्याची कथा तुम्ही सांगता. म्हणजे त्यालाच आपण समरी रायटिंग म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे ते समरी रायटिंग लिहायचं. तर हे समरी रायटिंग कसं लिहायचं याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ नंतर बनवणार आहे. आता इथं आपल्याकडे आजचा वेळ कमी आहे. आज ही फक्त क्वेश्चन पेपर आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर लेटर रायटिंगचा भाग आहे मित्रांनो. लेटर रायटिंगचा विचार केला, क्वेश्चन नंबर 5A जो आहे त्याच्यात तुमच्याकडे 2 लेटर आहेत. तर त्या 2 पैकी आपल्याला एक लेटर लिहायचं असतं. ठीक आहे. आता हे लेटर रायटिंग तुम्ही बघून घ्या. हे लेटर जे आहे ते बघून घ्या कुठलं आहे. तर आपण या लेटरवरती आपण नंतर चर्चा करूयात. हे लेटर जे आहे ते कसं लिहायचं यावरती आपण चर्चा करू. त्याच्यानंतर बघा 2 पैकी एक लेटर तुम्हाला कुठलं तरी लिहायचं असतं. पुढचा मुद्दा बघा, डायलॉग रायटिंग.
आता डायलॉग रायटिंगचा पार्ट खूप सोपा असतो बघा. इथं जर तुम्ही बीचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला एक तर डायलॉग रायटिंग किंवा स्पीच या दोघांपैकी काहीतरी येतं. तर माझं मत आहे की डायलॉग रायटिंगचा भाग खूप सोपा आहे, तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता इथे बघा ना, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. आता हे जे काही जंबल सेंटेन्स दिलेले आहेत तर याच्यापासून तुम्हाला डायलॉग तयार करा, म्हणजे हे जे डायलॉग आहेत त्याला तुम्हाला एकदम व्यवस्थित याच्यामध्ये लावायचं, प्रिपेअर करायचं व्यवस्थित. तर बघा आता इथे सांगा, हे 4 वाक्य वाचली. आय सिलेक्टेड अ पंजाबी फोल्क सॉन्ग, हे पहिलं येईल का? हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट? विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट हा प्रश्न येईल, बरोबर ना? हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट, तुम्ही कुठल्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला आहे का? मग त्याचं उत्तर काय येईल बाबा? येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स. येस, मी ग्रुप डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. म्हणजे पहिलं हे आलं, दुसरं हे आलं. नंतर काय बाबा, नंतर पुढे एक प्रश्न आहे, विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? कुठलं सॉन्ग तुम्ही सिलेक्ट केलं? कुठलं सॉन्ग तुम्ही सिलेक्ट केलं? तर इथं लिहिणार की बाबा आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगतो. शक्यतो याच्यामध्ये प्रश्न असतात, बरोबर ना? प्रश्न असतात. तर पहिला कधीही प्रश्न येईल. प्रश्न कुठे आहे बाबा? इथं आणि इथं, बरोबर का? ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये प्रश्न असतात. म्हणजे इथं 2 ठिकाणी प्रश्न आहेत. मग या दोघांपैकी एक सेंटेन्स जे आहे ते पहिलं येणार आहे. आता दोघांपैकी कुठलं पहिलं येणार हे कसं ओळखणार तुम्ही? तर ते ओळखायचं फक्त. प्रश्न कुठला आधी विचारू शकतो. हॅव यू पार्टिसिपेटेड इन अ कल्चरल इव्हेंट, हा प्रश्न आधी लिहिला पाहिजे. का विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट, हा आला पाहिजे. तर पहिला प्रश्न हा आला पाहिजे. मग ते तुम्ही ठरवा, तुमच्या थोडासा डोक्याचा वापर करून तुमच्या लगेच लक्षात येईल या दोघांपैकी कुठला पहिला प्रश्न आला पाहिजे. मग पहिला जर प्रश्न हा आला, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट, मग त्याचं उत्तर काय असेल? आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. का येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स. मग येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स येईल. मग हे झालं की मग पुढचा प्रश्न येईल. पुढचा प्रश्न लिहिला की त्याचं उत्तर म्हणजे त्याच्या नंतरचं जे राहिलेलं तुमचं जे काही सेंटेन्स असेल ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये असते. डायलॉग रायटिंग 3 मुद्द्यांमध्ये आहे. पहिला ए आहे, ते जम्बलिंग सेंटेन्स आहे. आणि बी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट द डायलॉग, म्हणजे डायलॉग दिलेले असतात त्याला कंप्लीट करायचे. म्हणजे मोहन एक काहीतरी म्हणतोय. मोहन काय म्हणतोय? डू यू लाईक टू वॉच मूव्हीज? तुम्हाला मूव्हीज पाहायला आवडतं? बाबा येस, येस बाबा, येस आय लाईक टू वॉच मूव्हीज. विच इज युअर फेवरेट मूव्हीज? माय फेवरेट मूव्ही इज छावा, असं लिहा. किंवा माय फेवरेट मूव्ही इज काय असेल ते तुम्ही लिहू शकता. तो तुमचा जो आवडता जो काही चित्रपट असेल तो लिहा. असं झालं. इथं लिहा माय फेवरेट मूव्ही इज, इथं तुम्ही जागा भरा. ओके, एवढे. आणि त्याच्यानंतर बाबा इथं डायलॉग बिटवीन, आता इथं इथं थोडीशी गडबड होईल. गणेश आणि महेश या दोघांमध्ये डायलॉग लिहायचे, संवाद लिहायचे आणि ते मिनिंगफुल एक्सचेंज झाले पाहिजे. कशावर? बेनिफिट ऑफ मॉर्निंग वॉक. ओके, येस. हा, तर याच्यानंतर स्पीच रायटिंग आहे. याच्यावर आपण नंतर बोलूयात, स्पीच रायटिंग वरती डिटेल्समध्ये. आता इथे बघा, इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये काय दिलंय की बाबा ही जी माहिती आहे, हा जो ट्री डायग्राम आहे, याच्यापासून एक पॅरेग्राफ तुम्हाला तयार करायचा आहे. किंवा किंवा याला ऑर आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये. म्हणजे हा पॅरेग्राफ पूर्ण वाचायचा आहे आणि वाचून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं. म्हणजे पहिली गोष्ट टायटल द्यायचंय आणि टायटल देऊन तुम्हाला हा जो चार्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर टायटल काय देणार बाबा तुम्ही या ठिकाणी? इथं सगळं चंद्रयानशी रिलेटेडच आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 असं दिलेलं आहे. मग इथं चंद्रयान नुसतं लिहिलं तरी ते टायटल झालं तुमचं. आता याच्यामध्ये काय दिलंय, हा जर उतारा वाचून तुम्हाला लिहायचा, डेट ऑफ लॉन्चिंग, कधी कधी कुठलं हे लॉन्च झालं, कुठलं यान लॉन्च झालं ते तुम्हाला लिहायचं आहे. आता पहिली गोष्ट हा पॅरेग्राफ तुम्ही वाचा आणि नंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी लिहा. याच्यावर आपण नंतर थोडासा चर्चा करू नंतर फायनली. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला न्यूज रिपोर्ट आहे. B1 किंवा B2, एक तर न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायचा असतो किंवा तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची असते, दोघांपैकी काहीतरी लिहायचं असतं. आणि त्याच्यानंतर शेवटचा पुढचा जो आहे सेक्शन 6, हा सगळ्यात सोपा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय की बाबा या सगळ्या या सेशन मध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. तर ट्रान्सलेशन मध्ये मित्रांनो 3 प्रश्न आहेत. तर पहिला जो आहे, हे जे 5 ते 6 तुम्हाला शब्द दिले असतात, त्याच्यापैकी कुठल्याही 4 शब्दांचे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे. पहिली गोष्ट, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा.
ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, करेज म्हणजे धैर्य, बरोबर ना, करेज म्हणजे तुम्ही ध्येय म्हणा किंवा धाडस म्हणा, काही म्हणू शकता. प्रेयर म्हणजे प्रार्थना, झालं. ग्रेट म्हणजे महान, बाबा तुलाही महान आहे, मोठा आहे. डस्ट म्हणजे आपण म्हणू शकतो धूळ, झालं. म्हणजे एकंदरीत कुठलेही 4 लिहा, ओके, चुकू नका. आता इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता कशामध्ये बाबा, तुमच्या मातृभाषेमध्ये लिहा. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. तुमची पादत्राणे वाचनालयाच्या बाहेर काढा, ओके, झालं. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स. पुस्तकाची पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी. वाचनालयात शांतता राखा, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ओके. ग्रंथालयात शांतता राखा, किंवा ग्रंथालय असेल किंवा वाचनालय, ग्रंथालय म्हणू शकतो. रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक. एका आठवड्याच्या आत पुस्तके परत करा, झालं. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. अ फ्रेंड इन नीड, बघा बरं का, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. म्हणजे संकट काळात आपण म्हणतो ना, गरजेला किंवा संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र, असे याचा अर्थ होऊ शकतो. पुढे काय बाबा, इट टेक टू द कॉरेल. कॉरेल म्हणजे बघा, म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. तर अशा प्रकारे आपण हा जो ही जी संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघितलेली आहे. तर ही प्रश्नपत्रिका खूप महत्वाची आहे. सगळ्या घटकांवर चर्चा करता आली नाही, काहीच घटक जे आहे त्याच्यावर आपण चर्चा केली. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला आता जाता शेअर करायची, तर ती महत्वाची गोष्ट कुठली ते सांगतो तुम्हाला, की बघा याच्यात जर का आपण बघितलं तर तुम्हाला या प्रश्नपत्रिका म्हणजे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील, आता पुढे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते आजच्या चर्चेसाठी खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला इंग्रजी विषयात जर तुम्हाला जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क मिळवायचे असं जर वाटत असेल, चांगले मार्क मिळवायचे किंवा पास व्हायचे चांगल्या मार्काने, तर तुम्हाला काय करावं लागेल, 2 गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर जे आहेत, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचा सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही बाकी कुठल्या नका करू, फक्त आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्यांचा सराव करा. मग त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या लागतील, तुमच्या जवळ लागतील. आता ह्या तुम्हाला जर का PDF फाईलमध्ये हव्या असतील तर मी तुम्हाला सांगतो त्या कुठून मिळतील. आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला पाहिजेत प्रत्येक घटकाच्या, किंवा सगळे अप्रिशिएशन ऑफ द पोएमचं सगळे अप्रिशिएशन तुमच्याकडे पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कुठून कशा डाउनलोड करायच्या. या सगळ्या नोट्स आणि सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुमच्यासाठी आहेत, आपण आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर या वेबसाईटवरून कशा डाउनलोड करायच्या त्या तुम्हाला मी सांगतो. यासाठी आपण काय करू, गुगलवरती जाऊ. सगळ्यात अगोदर गुगलवरती जायचंय, आपण जरा गुगल टाईप करू. बघा गुगलवर जायचंय आणि गुगलवरती जाऊन आपल्याला काय टाईप करायचंय, जुन्या प्रश्नपत्रिका. गुगलवर जायचंय आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका. जुन्या प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथं बघा पहिलंच येईल 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका, क्रिएटिव्ह मॅथ मराठी नाव येईल, तिथं क्लिक करायचं. इथं जर आपण क्लिक केलं तर इथे तुमच्या समोर बघा सगळं इथं अलाउ करा. तुम्हाला इथं जरी बघा इथं जे बेल आहे त्या बेलवरती क्लिक करा आलं तर, कारण तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन येतील नंतर मी इथं वेबसाईटवर जे काय टाकेल. तर याच्यामध्ये इंग्रजीच्या सगळ्या घ्या, सध्या मराठीचा पेपर झालाय, इंग्रजीच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका. मग याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं इंग्रजीच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका आल्या होत्या त्या सगळ्या मिळतील. मग आता इथं बघा, इथं तुम्हाला जी प्रश्नपत्रिका पाहिजे ती डाउनलोड करा. आता समजा सप्टेंबरची पाहिजे तर सप्टेंबरवर क्लिक केलं तर ही सप्टेंबरची प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता, सप्टेंबर 2021 जी पाहिजे ती. आता याच्यानंतर नोट्स हव्या असतील ना तर इथे बघा इथं नोट्सचा ऑप्शन आहे, तर नोट्सवर क्लिक करायचा. आता मोबाईलमध्ये तुम्हाला इथं अशा लगेच नोट्स वगैरे अबाउट असं आडवं जे दिसतंय ना तर ते नाही दिसणार. मोबाईलमध्ये तुमच्याकडं तुमच्या मोबाईलचा जो काही उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील, 3 आडव्या रेषा असतील जांभळ्या कलरमध्ये, तर त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील आणि त्याच्यामध्ये IMP नोट्सवर गेलात तर IMP नोट्सवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली इंग्लिशच्या नोट्स दिसतील. बघा इथे खाली तुम्हाला सर्व विषयांच्या आहेत, त्यातल्या त्यात इथे इंग्लिशच्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथे दिसतील आणि इंग्लिशवर क्लिक केलं की इंग्लिश विषयाच्या नोट्स तुमच्या समोर राहतील आणि याचा तुम्ही ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही गुगलवरती जा आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि त्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका, महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा. ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन देऊ शकता. तुम्ही बघा तिथे चेक करा, बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे.
तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतो. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. बाय मित्रांनो, धन्यवाद.